मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या पक्षफुटीचं ग्रहण लागले. अगोदर शिवसेना पक्ष फुटून मुळात बाळासाहेब ठाकरेंचा असलेला पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाला. आता ही निवडणूक आयोगाने तसाच निर्णय देत मुळात शरद पवारांचा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटलेल्या अजित पवार यांना दिलाय. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना पक्ष सोडला होता, पण त्यांनी शिवसेना पक्षावर अधिकार न सांगता स्वतःचा नवीन मनसे हा पक्ष निर्माण केला आणि तो महाराष्ट्रभर वाढवला. पण आता पक्षच हिसकावून घेण्याची परंपरा सुरू झाली. यावर राज ठाकरेंच्या मनसेने म्हटलंय की बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोपं आहे, पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं, यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते. असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाप, अशी प्रतिक्रिया मनसेने दिली. तसंच यानंतर मनसेने त्यांच्या ट्विटर पेजवर अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधलाय. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष हिसकावल्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले होते की अरे, ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि तो वाढवला, मुंबईच्या शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या सर्वदूर पोहोचवला, त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतलात, त्यांचं चिन्ह काढून घेतलं. निवडणूक आयोगाने जरी निर्णय दिला असला तरी हा निर्णय जनतेला पटलाय का, त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर स्वतःचं काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं, असं अजित पवार तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत म्हणाले होते. अरे, ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूर पर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का, याचाही विचार झाला पाहिजे. अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? पण आता स्वतः अजित पवार यांनी तेच केलंय जे तेव्हा एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावरच अजित पवार यांचा हा जुना व्हिडिओ शेअर करत मनसेने त्यांच्यावर निशाणा साधत म्हटलंय की भुजांमध्ये किती बळ आहेत, असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का, वारे पठ्या, असं मनसेने अजित पवारांचा जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधलाय. तसंच यात त्यांच्या काही नेत्यांचे नावही घेण्याचा प्रयत्न केलाय. तर मंडळी, सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणावर तुमची प्रतिक्रिया काय आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार यापैकी तुमचे समर्थन कोणाला, ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.